मराठी कथा श्यामची आई भाग 35. वित्तहीनाची हेटाळणी. श्यामने सुरुवात केली. आमचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले होते, कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे. आमची काही शेते होती. वडिलांनी पाहिल्यानेच यातील 1-2 मोठी शेते विकली असती तर बहुतेक सारे कर्ज वारता आले असते आणि शिवाय पोटापुरते शेतभात राहिले असते. परंतु वडिलांच्या मनाला हे प्रशस्त वाटत नव्हते. जमीन विकणे म्हणजेच त्यांना पाप वाटे, अपमान वाटे. त्या रात्री आईचे वडील, आमचे आजोबा आमच्या घरी आले होते. त्यांना आम्ही नाना म्हणत असतो. आमच्या वडिलांना 4 गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते. वडिलांची समजूत घालता आली तर पाहावी या विचाराने ते आले होते. आजोबा मोठे हुशार, साक्षेपी गृहस्थ होते. व्यवहार चतुर, हिशेबी व धोरणी ते होते. परंतु त्यांनी स्वतःच्या बुद्धीचा मोठा अहंकार होता. त्यांच्या म्हणण्याविरुद्ध कोणी बोलले तर त्यांना ते खपत नसे. स्वभावही थोडा रागीट होता. ज्याला कुशाग्र बुद्धी असते त्याला वाटत असते की इतरांना अक्कल नाही, सारी अक्कल आपणच जणू घेऊन आलेले असे तो मानतो. नानांचा स्वभाव थोडा असाच होता. माझे वडील ओसरीवर पोते टाकून त्यावर बसले होते. जेवणे झाली होती. आई घरात जेवत होती. बाहेर आजोबा आले व वडिलांजवळ बोलू लागले. नानांनी सुरुवात केली व म्हणाले, हे पहा भाऊ, आज तुम्हाला शेवटचे सांगायला आलो आहे. मी तुम्हाला यापूर्वी पुष्कळदा सुचविले होते, परंतु तुम्ही ते मनावर घेतले नाही. परंतु आता गळ्याशी आले. आता सावध झाले पाहिजे. तुम्ही आपली शेत जमीन विकून टाका. निदान प्रथम त्या मारवाड्याचे कर्ज देऊन टाका. दुसरे सावकार मागून पाहू. ते जरा दमाने घेतील व व्याजाचा दरही फार नाही. कापातल्या मारवाड्याचे देणे हेच मुख्य आहे. दिवसेंदिवस कर्ज तुंबत चालले आहे. देणे वाढत चालले आहे. याने सर्व नाश होईल. माझे मत ऐका. परंतु माझी एवढी काळजी तुम्हाला कशाला? दारिद्र्य पुरुषाला सारे सल्ला देण्यासाठी येत असतात. दारिद्र्य माणसाला काही समजत नाही का? नाना, माझ्या कर्जाची चिंता मला आहे. तुम्हाला पाजर फुटायला नकोत. वडील औपरोधिक बोलत होते. भाऊ माझ्याने राहवले नाही म्हणून मी आलो. पोट तिडकी आहे म्हणून मी आलो. माझे आतडे येथे अडकलेले आहे म्हणून आलो. माझी पोटाची पोर तुम्हाला दिलेली आहे म्हणून या एवढ्या रात्री चिखलातून आलो. माझे सोन्यासारखे नातू, त्यांना थोडे शेतभात, घरदार या गावात राहावे. या पूर्वजांच्या गावातून ते परागंद होऊ नयेत, देशोधडीस लागू नये म्हणून मी आलो. लवकरच जप्ती येईल. लिलावात पै किमतीने माल जातो. ते तुमचे पायरे शेत 1500 रुपयास तो विशापूरवाला घेत आहे. देऊळ टाका. उद्या दर येणार नाही. मारवाडी वारता येईल. नानांनी हृदय ओतून सांगितले. नाना, पायरे शेत कसे विकायचे? या पायरे शेतात आम्ही लहानाचे मोठे झालो. ते शेत आम्ही वाढविले, मोठे केले. मोठ्या मोठ्या धोंडी फोड करून फोडल्या. कातळाशी सुरुंग लावले व भात जमीन तयार केली. 10 मण्यांचे शेत 3 खंडीचे केले. ते विहिरीत खणली. पायरे म्हणे विका. पायरे शेतावर पोरांचा किती लोभ. मुले शनिवार रविवारी लहानपणी शेतावरच राहायची. तेथे वांग्याचे भरीत व भात दुर्वांच्या आजीबरोबर खावायची. तेथे किती आंबे लावले, फुलझाडे लावली की त्या शेताशी जिव्हाळ्याचा संबंध. जमीन सुद्धा कशी आहे. सोने पिकेल तेथे अशी आहे जमीन. दिवसेंदिवस जमीन डोळ्यांना दिसेनाशी होत चालली आहे. वडिलांच्या शेताभातातील भर घालता येत नाही तर निदान आहे तरी नको का सांभाळायला? जमिनीचा एक तुकडाही माझ्याने विकवणार नाही. काळजाचा तुकडा का? तुला कोठे कापता येतो? आपली जमीन आपल्याच हाताने विकायची. आपली आई ज्याप्रमाणे विकणे पाप, आपली गोठ्यातली गाय विकणे ज्याप्रमाणे पाप, तसेच जमीन विकणेही पाप. जमीन म्हणजे आईच आहे. तिच्या धान्यावर आम्ही पोसलेलो. वडील बोलले. भाऊ, मोठाल्या गप्पा मारून जगात भागत नसते. बोलायचीच कढी, बोलायचाच भात खाऊन अंगावर मास चढत नसते. जमीन म्हणे आई कशी विकायची? दुसऱ्यांची विकत घेता येते का? लुबाडता येते का? त्यावेळेस नाही वाटत जमीन म्हणजे दुसऱ्यांची आई. मला नका नीती सांगण्याचा आव्हान. एके वेळी तुम्ही दुसऱ्यांच्या शेतावर जप्ती नेत असा, लिलावे करीत असा, या आया हिरावून आणीत असा. जमीन विकतात, विकत घेतात. व्यवहार पाहिला पाहिजे. पुढे देवाच्या कृपेने मुली मोठी झाली, रोजगार धंदा नीट लागला तर पुन्हा घेतील जमीन विकत.
ही जमीन नाही तर दुसरी, परंतु कर्ज डोक्यावर ठेवून जमीन सांभाळणारा कशा राखणार, कशा जप्तीचे दवंडी पिटवतील, पोलीस येतील, लिलाव होतील, घराला कुलपे ठोकतील, सारी शोभा होईल. म्हणजेच मग बरे, की आपण होऊनच तसा प्रसंग येऊ न देणे, आबरू सांभाळणे, झाकली मूठ ठेवणे हे बरे. नानांनी विचारले, माझ्या आबरूचे मी पाहून घेईन. माझी आबरू म्हणजे तुमची नाही ना? भाऊ म्हणाले, माझीही आहे, म्हणून तर आलोय. तुम्ही माझे जावई आहात हे विसरलात वाटते. लोक म्हणतील, अमक्याच्या जावयाच्या घरीची जप्ती झाली. तुमच्या आबरूत माझीही आबरू आहे. माझ्या मुलीची आबरू तीच माझीच. जरा विचार करा. आपलाच एका मूर्खासारखा धरणे चांगला नाही. नाना म्हणाले, मूर्ख म्हणा, काही म्हणा, तुम्हाला व जगाला आज मला वाटेल ते बोलून घेण्यास संधी आहे व अधिकार आहे. मूर्ख म्हणा, अडाणी म्हणा. भाऊ म्हणाले, म्हणजेच म्हटल्याशिवाय राहीन की काय? मोठे सरदार घराण्यातले आम्ही म्हणे सरदार घराण्यातले म्हणून मुलगी दिली, हुंडा दिला, मुलीचा संसार व्हावा म्हणून दिली, तिची आबरूचे धिंडोळे व्हावे म्हणून नाही मुलगी दिली मी. तुम्ही सरदार ना? हेच का सरदार? ना बायकोच्या अंगावर फुटका मणी, ना धडल्याने ना खायला, हेच का सरदार? दारात सावकाराचे धनकरे आहेत, बायकोला वाटेल ते बोलत आहेत, हेच हेच सरदार? काही नीट घराला घरदार नाही काही, हीच का सरदारी? आम्ही म्हणे सरदार केवढी ऐट होती. 30 वर्ष संसार केलात का? धन लावलीत, पैशाची अक्कल नाही, मिळवलीत साऱ्यांनी, तुम्हाला फसविले व हाकलून दिले. डोळे उघडा थोडे. सरदार भिकाऱ्यांची लक्षणे आणि म्हणा सरदार बरे बोलवा. स्वतःला अक्कल नाही तर दुसऱ्याला सांगतो ते तरी ऐकले तेही नाही का? हा काय चावटपणा चालवला आहे? या गाढवपणाला काय म्हणाले? भाऊ, हा गाढवपणा आता पुरे. मी सांगतो तसे करा, असे नाना बोलत आहेत. तो घरातून आई तेथे आली. ती बोलली. घरात आईला ऐकवत ना, तरी मोठ्या कष्टाने ऐकत होती. परंतु आता तिची शांती भंगली. ती बाहेर येऊन नानांना म्हणाली, नाना, माझ्या घरात तुम्ही बसलेले आहात. तुम्ही आपली मुलगी एकदा दुसऱ्याला दिलीत. आता वाटेल तसे बोलू नका. सारेजण खडे मारतात म्हणून तुम्ही मारू नयेत. नाना, तुमच्या मुलीचीच पुण्याई कमी म्हणून या भरल्या घराला अवकाळा आली, वाईट दिवस आले. तुमची मुलगी यांच्या घरात येण्यापूर्वीच यांचे सोन्यासारखे घर चालले होते. त्याची सरदारकी कशाला काढता? स्वतःच्या मुलीचे नशीब वाईट असे म्हणा. आजपर्यंत मी सुखाने घास खाल्ला, आबरूने दिवस काढले, ते त्यांच्या पुण्याईने. मी अभागी आहे, तुमची मुलगी अभागी आहे. त्यांच्याने जमीन विकवत नाही तर नाही. काय व्हायचे ते होईल, परंतु मन दुखवू नका. होणारे होऊन जाते, परंतु मन मात्र दुखवलेली राहतात. नाना, फुटलेले मोती सांधता येत नाहीत, मने वाईट झाला की जोडता येत नाहीत. त्यांचे मन दुखवू नका. माझ्या देखत वेडेवाकडे काहीही बोलू नका. स्वतःच्या मुलीच्या सक्षम तिच्या पतीची हेटाळणी कशी करता तुम्ही? कसलेही असले तरी ते माझे पती आहेत. आमचे काय व्हायचे असेल काही ते होऊ. ते तरी बरीसाठी करतात ना. सारे मुलाबाळांचे पुढे वाईट व्हावे असे का त्यांना वाटते? देवाला सारे कळत आहे. बुद्धी देणारा तोच आहे. नाना, उगाच शिव्या द्यायला पुन्हा या झोपडीत येऊ नका. मुलीला व तिच्या पतीला सदिच्छेचा आशीर्वाद देण्यास या. गुळून गोड शब्द बोलावयास या. तुमचा आशीर्वाद व प्रेम द्या. बाकी काही नको. उपदेश नको, शिव्या नको. नाना बोलते याची क्षमा करा. सरदार घराणे नाना नव्हते का? सरदार घराणे. सारा गाव मान देत होता. तुम्हीच नव्हते का पाहिले? सारे दिवस सारखे नसतात. या वर्षी सारे आंबे गळून गेले तरी पुढच्या वर्षी पुन्हा मोहर येईल. झाड वाळून गेले तर पुन्हा पालवी फुटेल. नाना, रागवू नका. मी तुमच्या पाया पडते. आमचे जसे व्हायचे असेल तसे होऊ, परंतु यापुढे तुम्ही कधी त्यांना टोचून बोलू नका. माझे एवढेच मागणे आहे. असे म्हणून आई खरोखरच नानांचे पाय धरावयास गेली. बय, उठ, तुझी इच्छा आहे तर हा पहा, मी जातो. आजपासून पुन्हा तुमच्या कवडीतही पाय टाकणार नाही, समजलीस? माझे म्हाताऱ्याचे काय आडले आहे? नाना, असा अर्थाचा अनर्थ करू नका, त्रागा करू नका. तुम्ही येत जात. मी जशी तुमची मुलगी तशीच त्यांची पत्नी. मला सासरकडे पाहिले पाहिजे. मला तुम्हीही हवेत व हेही हवेत. नाना, आम्हाला भाग्य सोडले गेले, भाऊबंद सोडले गेले. तुम्ही सोडून जाणार का? नाना, तुम्ही येत जा. प्रेमाने आम्हाला भेटावयास येत जा. बयोकडे येत जा तुमच्या. याल ना? आईचा गळा दाटून आला. नाही, मी आता येणार नाही. जेथे आपल्या शब्दाला मान नाही तेथे कशाला जा?
असे म्हणत नाना निघून गेले. नाना, तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा ओटाचा शब्द तुम्हाला प्रिय ना? गेले. काय करायचे? जाऊ दे. तुम्ही आता पडा. कपाळाला तेल चोळू का? म्हणजे शांत वाटेल. आई वडिलांना म्हणाली, या कपाळखरंट्याच्या कपाळाला तेल लावून. तेल कशाला? तू तिकडे आत जा. मला एकटाच पडू दे. वडील त्राग्याने म्हणाले. गरीब बिचारी आई. ती उठून गेली. धाकटा पुरुषोत्तम निजला होता. त्याच्या अंगावरचे पांघरून सरसावून गेली. ती गेली. कोठे गेली? कोठे म्हणजे तुळशीच्या अंगणात जाऊन तुळशी देवीजवळ अश्रू ढाळीत बसली. आजूबाजूचे प्रचंड आम्रवृक्ष गंभीरपणे उभे होते. वारा स्तब्ध होता. आकाश स्तब्ध होते. माझी आई रडत बसली होती. ते ऋण तिला रडवीत होते. माझ्या आईला रात्रंदिवस ऋण रडवीत